अरे धृतराष्ट्र विदुर गांधारी ते त्यांच्या जन्माचं सार्थक करण्याकरता गेले आहे. त्यांना परतवून आणू नको आणि शोकही करू नको. नारदाने धर्मराजाचं त्या ठिकाणी समाधान केलं आणि त्यानंतर सुसंत ऋषी हो यादवांना भेटावं आणि श्रीकृष्ण परमेश्वराचं दर्शन घ्यावं आणि त्यांचं कुशल आणावं म्हणून धर्मराजाने अर्जुनाला द्वारकेला पाठवलं. तिकडे पुष्कळ दिवस झाले, परत आला नाही. त्यामुळे धर्मराजाला चिंता वाटली. इतक्यामध्ये हस्तिनापुरामध्ये उत्पात होऊ लागले. अरिष्ट सूचक दुष्ट चिन्ह दिसू लागले. पुढे संकट येणार. जेव्हा वाईट घडणार आहे त्यावेळेला काय होतं ते ऐका. त्यावेळेला कोल्हे आणि कुत्रे रडतात. हे अशुभ सूचक आहे. गायी ज्या आहेत या आपल्या डाव्या बाजूने जातात. आपल्या डाव्या बाजूने गेली की गाढवं उजव्या बाजूने जातात. घोड्यांच्या डोळ्यातून अश्रू पडतात. समजून जाण्याचं की काहीतरी वाईट होणार आहे. घोबळ हे हृदय भेदात घरी काढतात. आणि अशा प्रकारची अवस्था जेव्हा होते तेव्हा काहीतरी वाईट घडणार आहे. आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर धर्मराजा घाबरला. अर्जुन द्वारकेतून परत आला. सर्व आपलं स्नेह एकदम जमा झाले. अर्जुनाची स्थिती मात्र पूर्वीप्रमाणे काही दिसत नव्हती. त्याच्या डोळ्यातून आणि पाहून धर्मराजाला वाईट वाटलं. तो अर्जुनाला म्हणाला, गृह ब्राह्मण प्रतिपालक षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान प्रभू कृष्ण यादवांसह सुखी आहे ना बाळा? अरे बोलत का नाही? इतका निस्तेज का दिसतोय? तुझे कोणी मानखंडन तर केले नाही ना? अर्जुनाला शोक भयान व्याप्त झाल्यामुळे त्याच्या तोंडातून शब्दही नाही गेला. डोळ्यातून असो वाहत्या अर्जुनाच्या. आणि मोठ्या कष्टाला तो धर्मराजाशी बोलतोय, दादा कृष्णाने मला फसवलं. तो दयाळू प्रभू आणि मला एकट्याला सोडून तो निज धामाला निघून गेला. आता माझ्या बाहूमध्ये देवादिकांचा पराभव करण्याचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य आता राहिलं नाही. काय सांगू? इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसण्याचा या माझ्या देहाला मान मिळाला हे कृष्णाच्या कृपेचं फळ आहे. ब्रह्मादी देव सर्वांना वंद्य असताना देखील मोक्ष प्राप्तीसाठी कृष्णाच्या चरणाची सेवा करतात. त्या अर्जुनाला एका पश्चात येतो भगवान कृष्ण निज धामाला गेल्यामुळे त्याने असं सांगितलं. अर्जुन म्हणतोय की काय दादा, तो कृष्ण तर निघून गेला पण आपल्याला नाही कळाला. अरे त्याचं केवढं सामर्थ्य होतं. आणि अशा कृष्णाला आपण गीतेमध्ये ऐकतो, मी एकेरी नावानं संबोधन झालं. एकेरी नावानं अजानता महिमानं तवेदम हे कृष्ण हे यादव हे सखे. मी त्याला कृष्ण म्हटलं, हे यादवा म्हटलं, माझा सखा असं म्हटलं, मला कळलं नाही ते. दादा भगवान कृष्ण मला न कळल्याचा परिणाम की मी त्या कृष्णाला माझ्या रथाचं सारथ्य करायला लावलं. बघायची आणि खरं असत असत आपल्याला व्यक्ती कळत नाही. व्यक्तीचा अधिकार कळत नाही. व्यक्ती गेल्यावर माणसाला कळत नाही. लोक गेल्यावर त्या माणसाचं नाव काढतात. पण तोच मला तुमच्या अगदी जवळ असतो तेथपर्यंत लोक त्याचं नाव काढत नाही. की मला देव कळला नाही, कृष्ण कळला नाही, मी सारथ्य करायला लावलं.
आता माझ्या अंगात बल राहिलं नाही, कृष्ण गेला बल राहिलं नाही. दादा, आता कृष्णाचा परिवार 16,000 स्त्रिया मी इकडे घेऊन येत असताना एका गौऱ्यानं मला पराजय केला. त्यांचंही संरक्षण मला करता आलं नाही. दुःखाची आणि अपमानाची गोष्ट आहे. ब्रह्मशापामुळे आणि वारुणी पानानं आणि उन्मत्त होऊन हे यादव एकमेकाशी भांडू लागले. लव्हाण्याच्या खुंटांनी एकमेकावर त्यांनी प्रहार केले. ते मरण पावले. त्यापैकी 4-5 तरीकाने आपले जिवंत राहिले. ऋषी हो, अर्जुनाच्या ठिकाणी दृढ भक्ती होती. अर्जुनाला दुःख झालं कधी? भगवान कृष्ण गेल्यानंतर अर्जुनाला त्या ठिकाणी दुःख झालं. बघा आता इथे महत्वाचे एक पॉइंट, दुःख झालं, पण दुःख झाल्याच्या नंतर दुःख माणसानं करत बसायचं नाही. हे ध्यानात ठेवा. वाक्य आपल्या जीवनामध्ये प्रकृती वशामध्ये आणि आपल्या प्रारब्ध गतीमुळे दुःख होतं, पण तरी देखील आपण ते दुःख करत बसायचं नाही. त्याचं कारण सांगतो. आपण गीतेचा पाठ करणार आहे. अशोच्यानशोचत्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिता. पाठ आहे. आपण पाठ आहे. आपण गीता वाचता वाचता म्हणतो. मग याचा वापर कधी करायचा? काय म्हटलंय त्याचं? अशोच्यानशोचत्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिता. पंडित हा म्हणजे जो पंडित आहे, जो विद्वान आहे, तो विद्वान माणूस गेलेल्याचा शोक करत नाही. लक्षात ठेवा. मग हे वाक्य याच्यासाठी कामा पडले पाहिजे. आपल्या पाठ सुंदर आपण शोक करत असतो. काय करता महाराज, काय करता महाराज, असं हे रंगामातून तुमचं काय करता महाराज तयार पाहिजे. झालं, बाहेर पडलं, संपलं, होणारच होतं ते. मग आता आपल्या मार्गाला जागा. गीता ज्ञान अर्जुनाला असल्याच्यामुळे अर्जुन भानावर आला. ऐका. आणि मग त्याचं समूळ अज्ञान नष्ट झालं. म्हणून त्या सर्वांना का पुढे कृष्ण यादव यांचं रूप ऐकलं. मातेसह संसारापासून निवृत्त होण्याचा संकल्प केला. आता पांडवांनी देखील विचार केला आता की आता यादव गेले, आता आपलंही सर्वच गेलं, आताही आपण राज्यावर आहे, पण आपलंही राज्य आता आपण करण्यापेक्षा आता आपला मार्ग स्वीकारायचा. धर्मराजाने विचार केला ना की आता आपणही आपला मार्ग स्वीकारला पाहिजे. आता हे राज्यात आहे, आपल्याला किती दिवस गेलं तर आहे, पण राज्य आता बंद करू आपलं करणं. आणि म्हणून पांडवांनी देखील काय केलं, आपल्या मातेसह संसारातून निवृत्त होण्याचा संकल्प केला. त्यांनी ठरवलं की बस आता आपणही संसारातून निवृत्त होऊ. आणि म्हणून धर्मराजानं सर्व गुण संपन्न असा आपला जो नातू, कोण, परीक्षित राजा, या परीक्षित राजाला राज्य पदावर त्या ठिकाणी अभिषेक केला. आता धर्मराजाने देखील आपला वारस तिथे ठेवला. परीक्षित राजा आता राजा बनला. आणि माता बंधू यासह वर्तमान तो अरण्यात जाता झाला. लक्षात घ्या. 5ही पांडव, माता कुंती, पत्नी द्रौपदी, विदुर, हे सर्व जे होते हे भगवत भक्त होते. आणि म्हणून या सर्वांना आणि मोक्ष पदाची प्राप्ती झाली. बघा ह्या कथांमध्ये राष्ट्र गेला, विदुर गेला, गांधारी गेली. त्याच्यानंतर धर्मराजासारखे जे 5 पांडव
ते पांडवहीन कुंती माता त्यांनी देखील गेले, म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतःहून आपल्या संसाराचा त्याग केला. लक्षात घ्या, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःहून आपण हळूहळू बाहेर पडलं पाहिजे. कोणी आपल्याला बाहेर काढायचे आपल्याला, आपण बाहेर पडले तर आनंद राहतो, आणि हाकलून लावलं तर दुःख होतं. लक्षात घ्या, कोणी आपल्याला हाकललं तर दुःख होईल ना. मग हे लक्षात ठेवायचे की आपल्याला आता काही हे ठेवणार नाही, हाकलणारच आहे. मग ते हाकलायच्या अगोदर आपण गेलो पाहिजे. आता काय करायचं, आम्ही तुम्ही पुढे जाणार आहे, आपण पुढे जाणार आहे. ते हिमालयात गेले होते, आपण पुढे जाणार आहे. आपला हिमालय मंदिर आहे, उत्तरार्धाचा काल आहे हा, आणि उत्तरार्धामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेणं हेच आपलं साधन आहे. बघा, माझा पांडव त्यांच्या धामाला गेले आणि राजा बनला परीक्षित. लक्षात ठेवा, तर आपण आपली लिंक शेवट करणार आहे, शेवटपर्यंत जाणार आहे. राजा बनला परीक्षित, आणि परीक्षितानं असं काही राज्य केलं की जगाला सुख होती. त्याला 4 मुलं होते, जन्मेजयादी रूपाचारानं आचार्य दिलं, भागीरच्या गटाचे अश्वमेध केले, प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्याकरता आले. परीक्षित राजा राज्य करत असताना त्याला अशी बातमी लागली की आपल्या राज्यामध्ये कलीनं प्रवेश केलेला आहे. आला तो बाहेर चौकशी करण्याकरता. त्याला दिसलेलं दृश्य असं होतं की धर्म हा बैलाचं रूप घेऊन एका पायाने लंगडतोय, आणि तो गायीचं रूप घेतलेली दीनवदन अश्रू ढाळत असलेली पृथ्वी त्याच्या दृष्टीला पडली. धर्म म्हणतो, माते तू अशी दीनवदन का झाली? तुला कशाचं दुःख होत आहे? तुला बंधुता वेळ झाला का? आपले 3 पाय जाऊन बाकी एकच शिल्लक आहे, तो लंगडा आहे म्हणून तुला वाईट वाटतं का? हे पुढचे राजे तुझा उपभोग घेतील, वैदिक क्रिया लुप्त होतील, पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल याचं भय तुला वाटतं का? राजे अधर्मी होतील, आणि भक्ष्याचा पेयाचा विधी निषेध करणार नाही, आणि म्हणून तुला दुःख वाटतं का? धर्माचं भाषण ऐकलं. पृथ्वी म्हणाले, सर्व गुण संपन्न आणि भगवान कृष्णात आणि जन्माला गेल्यामुळे कलीचं प्राबल्य वाढलेलं आहे. देव गेला की कली वाढतो. जिथे देव असतो तिथे कली नसतो, असं त्याचा अर्थ आहे. देव गेला की कली येतो, असा याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे देव गेला म्हणजे कृष्ण गेला आणि कलियुग सुरू झाला असं नाही. तर आता कलियुग जरी असला पण जिथे देव आहे तिथे कली नाही. जिथे देव आहे तिथे कली नाही. मग तुम्ही घरात ठेवा का दारात ठेवा, देव जिथे आहे तिथे कली येत नाही. मग या ठिकाणी कृष्णाच्या वियोगानं स्वतःबद्दल तुझ्याबद्दल मला वाईट वाटतंय, आणि साधू देव पितर ऋषी हे सर्व वर्ण आश्रम याबद्दल मला दुःख होत आहे. याप्रमाणे भाषण सुरू आहे. इतक्यामध्ये परीक्षित राजा त्या ठिकाणी आला, आणि राज जिल्हांत शूद्र उभयताला निर्दयपणे ताडण करतोय पाहिल्याच्या नंतर शूद्राच्या माराने ते पृथ्वी भयाला थरथर कापते. परीक्षिताने आपले चाप सज्ज केले आणि मोठ्या आवेशाने शूद्राला म्हणाला, रे दुष्टा, अरे मी राज्य करत असताना दुर्बल माणसाला ताडण करणारा तू कोण आहे? हे ऋषभा, तुझा वर्ण कमलगंधाप्रमाणे शुभ्र आहे, तुझे 3 पाय तुटलेले आहे, एका पायाने तू लंगडतोय, यावरून तू कोणतरी देव असला पाहिजे. तुझी अवस्था कशामुळे झाली? हे कामधेनु पुत्रा, तुला शोक करण्यात आता कारण नाही. तुला आता अभय प्राप्त होईल. नंतर गायीकडे वळून म्हटलं, परीक्षित राजा, गोमाते तूही शोक करू नको.
तुमचा छळ करणाऱ्या त्या दुष्टाचा मी आता वध करतो. राजाचं भाषण ऐकलं आणि ऋषभरूपी धर्म म्हणाला की भयभीत जनाला अभय देणारं तुझं भाषण हे कृष्ण भक्त जे पांडव आहेत आणि यांना शोधतो. ऐका, कारण राजाचं कर्तव्य या पॅरेग्राफमध्ये आहे.